सध्या महाराष्ट्राच्या विनोद प्रांतात 2 नवीन विनोदवीर रुजू झालेले आहेत. यांचे पाळण्यातले पाय बघून जाणकारांनी भविष्यवाणी केली आहे की महाराष्ट्रात उद्या ते स्वतःचं असं विनोदाचं साम्राज्य उभं करतील. अफलातून टायमिंग असलेली ही 2 रत्न गेले काही आठवडे या हास्य जत्रेत फुल ऑन चमकतायत. बघूया आज इथे ते काय उजेड पाडतायत ते. मुलाखतीचा कार्यक्रम सादर करण्यासाठी आपल्या समोर येत आहेत हास्य खुर्द मधून रत्नागिरीची 2 रत्न प्रथमेश आणि श्रमेश. आलो 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 पुन्हा आलो. चला वही घेतली, पेज पण घेतला, कॅरेक्टर घेतलेला. चला बेल आणि स्किट वाजवूया आता. कौन आलंय सकाळ सकाळ दरवाजात, कौन है जो दरवाजे में. हे नाही जमलं. एक्सक्यूज मी. इथे या नावाचं कोण नाही राहत. तसं नाही मी ची चौका. मग हा तुझा प्रॉब्लेम आहे. सर प्रॉब्लेम नाही, हे माझं नाव आहे सर. ची चौका म्हणजे चिन्मय सौमित्र काशीकर. अच्छा अच्छा. सर पण तुमचा हजरजबाबीपणा मला प्रचंड आवडला हा सर. हाच हजरजबाबीपणा जर तुम्ही मागच्या स्किट मध्ये दाखवला असत ना तर तिजोरी उघडी पडली नसती आपली सर. माहिती आहे ना मागच्या स्किट मध्ये तिजोरीत केळं सापडलं आपल्याला सर. आता काय बोलणार ह्याला. बसा. थँक्यू सर. सर आज आपण दिल खुलास गप्पा मारायचीच. अच्छा गप्पा. गप्पा मला खूप आवडतात आणि त्यात त्या दिलखुला. सर 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 मला सांगायचं होतं की गप्पा दिलखुलास असल्या ना की मी एकदम रमूनच जातो. पण त्या दिलखुलास गप्पा का मारायचे. सर उठा. नाही तुम्ही बसा. उठा जागे व्हा. या पेपर मधून मी आलोय सर. आणि लेखक कशासाठी तुम्हीच ना. हो हो बरोबर. कशाला लिहितोस तू. काय. या सदराखाली तुमची मुलाखत घ्यायला आलोय सर. अच्छा तुम्ही सदरा खाली मुलाखत घ्यायला आलाय. मग तुम्ही खाली सदरा का नाही घातला. विनोद विनोद. मला माहिती होतं सर तुम्ही असे घातक आणि विषारी विनोद करणार. याची पूर्ण खात्री होतीच मला सर. त्यामुळे काय करूया, त्यामुळेच ही बॅग घेऊन आलोय सर. बरोबर परफॉर्मन्स झाला रे झाला की आपण डायरेक्ट रत्नागिरीलाच जाऊ सर. तर आता आपण काय करूया सर, तुम्हाला फालतूगिरीला जास्त वेळ न देता आपण डायरेक्ट मुलाखतीला सुरुवात करूया सर. ओके सर. तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला अतिशय साधा आणि सोपा आहे. तर ॲज अ फॅन मला तुम्हाला प्रश्न विचारायचा वाटतो की तुम्ही लिखाणाला कधी सुरुवात केली सर. लिखाणाला बघ मी सुरुवात करतो मला सुचल्यावर. खरं आहे सर. कोणीही सुचल्यावरच लिहितं. सुजल्यावर लिहायची कुणाची हिंमतच नसते सर. म्हणजे 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 सर काय आहे सर, काही लेखक परखडपणे आपली मतं मांडतात सर. मग ती काहींना पटत नाही, मग फटके पडतात सर. बरोबर. तसं तुम्हाला कधी फटके पडलेत का सर. अरे हो ना. मला रिसेंटली अनुभव आहे असा. सर मी तुमच्या दुःखात प्रचंड सहभागी आहे सर. यासाठी 2 मिनिटं उभं राहण्याची काही गरज वाटत नाही मला सर. आपण पुढे जाऊया सर. सर आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलूया सर. फालतूगिरी थोडीशी कमी करूया आणि महत्त्वाच्या विषयावर बोलूया. तर आता मला जरा वेगळ्या विषयाकडे यावंसं वाटतं, तुम्हाला विचारावंसं वाटतं. हे मी का लिहिलं एवढंच का सुचलं. बरोबर. या तुमच्या 2 फेमस कादंबऱ्या सर. आणि त्या एवढ्या फेमस आहेत सर की कोणताही आंदोलन आणि निषेध मोर्चा असू दे याच कादंबऱ्या जाळल्या जातात. तर याच्यावरनं सर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता. तर याच्यावरनं तुम्हाला एक मला महत्त्वाचा प्रश्न विचारायचा वाटतो. ॲज अ फॅन मला तुम्हाला प्रश्न विचारायचा वाटतो की तुम्ही कादंबरीला सुरुवात कशी करता. मी बघ कादंबरीला सुरुवात पहिल्या पानापासून करतो. हॅलो दादर स्टेशन.
रत्नागिरीची 2 तिकीट प्लीज कन्फर्म करा. सर, कशाला त्या बिनधास्त बेधडक आणि खटाळ सुंदर विषयाची परीक्षा घेताय तुम्ही? कळतंय का तुम्हाला? मला तुम्हाला काय विचारायचंय, ऍज अ फॅन मला असं विचारायचंय की कादंबरी लिहिण्यामागची तुमची थॉट प्रोसेस काय आहे? तर त्याचं काय, मी एखाद्या विषयावर खूप विचार करतो, वा सर, मग त्या विषयाचा खोलवर विचार करतो. क्या बात आहे सर, गरज आहे. आणि मग खोलवर विचार केल्यानंतर मला कळतं ह्याच्यात काय मला सुचत नाहीये, मग मी दुसऱ्या विषयावर कादंबरी लिहून मोकळा होतो. म्हणजे थोडक्यात काय सर, तुम्हाला तुमची लायकी माहिती आहे काय करताय ते? सर तुम्ही रागू नका. मी ना माझं नेहमी असं होतं, मी ना खरं बोलतो आणि पुढच्याचा अपमान होतो आणि मग राग येतो. मी 1 नंबरचा वसाडा आहे सर. हेच कुचंबना, आपली लोक कुचंबना करतात, पण त्यांना एक कळत नाही, प्रत्येक कुचंबनेतून एक नवीन सुरुवात होते. सुरुवात? तुमच्या बोलण्यावरनं मला तुम्ही कारकिर्दीच्या शेवटाकडे येता असं वाटतंय सर. गेल्या ना काय? अजून एक आहे, अत्यंत भयावह परिस्थिती आहे. म्हणजे मी माझा एक नवीन कथा संग्रह प्रसिद्ध करतोय. तो एकदम असा सस्पेन्स आहे. तुम्हाला माहिती आहे ना हे? मला माहिती आहे. माझ्या कथेची नायिका गोंधळलेली आहे. सर त्या नायिकेचं चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलंय सर. ती कन्फ्यूज झालेली आहे. क्या बात आहे सर, मी तिच्या प्रेमात पडलोय सर. ती कोणाशी काहीच बोलत नाही. सर तुम्ही धनश्रीवर कादंबरी लिहिताय? बरोबर ओळखलंय ह्याने. सर पण का सर, का? नाही, मी ठरवलंय रिस्क घ्यायची तर एकदम टोकाची घ्यायची, मध्ये काही नको. सर. पण तुला मी सांगतो, तो कथा संग्रह मी प्रकाशित करणार नाहीये. का? सस्पेन्स आहे ना तो. सस्पेन्स, हॉरर. हॉरर महादेव. सर आपण जरा थोडंसं फालतूगिरीला आळा घालूया सर. फालतूगिरीला थोडंसं आळा घालूया आणि मी तुम्हाला लगेच महत्त्वाचा प्रश्न विचारू इच्छितो सर. खूप नाजूक प्रश्न आहे, थोडंसं सांभाळून घ्या. आता काय झालंय, आपल्यामध्ये मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित झाले. हो, बरोबर. एक प्रकारे आपलं बॉन्डिंग झालंय सर. बरोबर. एक नाजूक धागा आपल्यामध्ये निर्माण झालाय सर. बरोबर. तर अशा वेळी मी एक नाजूक प्रश्न तुम्हाला विचारू असं. मला तुम्हाला असं विचारायचं, लेखक पण तुम्हाला खर्च परवडत नाही म्हणून ते लग्न नाही केलं सर. बरोबर. पण तरी तुम्ही लिव्ह इन मध्ये राहता सर. लिव्ह इन मध्ये राहण्याचा तुमचा उद्देश काय आहे सर? त्याचं काय आहे, हा सर. मी लिव्ह इन मध्ये राहतो, त्याच्या मागे एकच उद्देश आहे. काय सर? त्या निमित्ताने मी चांगलं लिव्ह इन तरी. धनश्री, प्राजक्ता, आमिर दादा येतो. इथल्या आमच्या अगोदरच गेला. धन्य आहे हो सगळं, काय खरं नाही. अरे अरे बाळा, काय करतोयस तू? सर ज्या रीतीने आता तुम्ही लिव्हिनचा पंच मारलाय ना, हा? मला वाटत नाही हे आपल्याला पुढच्या एपिसोड मध्ये घेतील सर. मी आधीच सगळ्यांची विचारपूस करून घेतो सर. बाळा बस भयावह बोलतोय हा सर. काय. सर आपण काय करूया सर, हा? आता आपण जास्त फालतूगिरी नको करूया सर. हा? आपण पुढे जाऊया सर. ओके. सर हा? हे मागं जायचं लक्षण आहे सर. इकडे या सर. सर सर या. आता काय करायचं सर, आपण माहितीये का, आपण गेली 5 मिनिटं खूप पाप केले सर. ही पाप धुवून काढण्यासाठी, हा? ही पाप धुवून काढण्यासाठी तुमच्याकडनं काहीतरी चांगलं घडेल असं मला वाटतंय सर. बरोबर. तर मला एक आतून खबर मिळालेली आहे की तुम्ही समोर बसलेल्या माणसावर लगेच काहीतरी बोलून मोकळ होता. हो, हे बरोबर आहे. त्या संदर्भात मी प्रयत्न करतो. मी प्रसाद सरांबद्दल बोलतो. सर तुमचं ठरलंय? हो. बरं मग मी बॅगच भरायला घ्या थोड्या वेळ. बोला सर.
स्वतःच्या अभिनय शैलीने रणांगण गाजवून या घर आपलंच आहे असं म्हणत लहानपण देगा देवा या विचारांनी आणि ह्या विचारांची नांदी गात प्रेक्षकांच्या मनामध्ये स्वतःच्या प्रेमाचा चिरेबंदी वाडा बांधून मग्न तळ्याकाठी उभ्या असणाऱ्या या युगांत नायकाबद्दल मी काय बोलणार. या युगांत नायकाबद्दल मी काय बोलणार. फर्जंद दुनियादारी. सर अर्ध्या वाटेपर्यंत लय बरे आला होता तुम्ही. हे शेवटचं फर्जंद मला काय कळलं नाही. अरे ते मीटर मध्ये बसलंच नाही. मग दुनियादारी मार्क ते आपण देतात ना. अरे हो खरं आहे सर. बाळा हे असं कसं झालं. सर हा? तुमची गाठ बसली. सर या सर या सर. हा सर आता आपण पुढे जाऊया सर. हा. आता आपण थांबूया सर. तुम्हाला काही पुढच्या कविता वगैरे सादर करायच्यात का सर. हो हो मला ना आता अजून सुस्तय. हा सर 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 थांबा सर. आता तुम्ही काही बोलू नका सर. का? कारण याच्यानंतर तुम्ही चमच्यावर जरी माती खाल्लीत ना तर आपल्याला महागात पडेल सर. काय माहितीये हे आता जे तुम्ही एवढं मोठं वाक्य बोललात ना ते पाठ करायला 3 दिवस घेतलेत सर. आपल्याकडे आता वेळ नाही सर. आपण आता आवर्तो घेऊया फालतूगिरी थांबूया सर. मला तुझ्याबद्दल सुस्तय. सर नकोच एवढं धाडस नकोच करूया आपण. अचानक येतो कोणीतरी दारात त्याला मी घेतो घरात. नको. अचानक येतो कोणीतरी दारात त्याला मी घेतो घरात. तो काढतो माझीच वरात. आईला ही तर वनिता खरात. सर तिच्याबद्दल काय बोलू नका सर. का ती डायरेक्ट पोल वाकवते. मग आपण ह्या दिशेला बोलूया. हा. अंधार पडलाय काळोख पडलाय पावलं टाक झरझर. अंधार पडलाय काळोख पडलाय पावलं टाक झरझर. पंच वाजला नाही तर घाबरू नको. वाजवायला आहे ना आमिर हडकर. अरे सर सर काय करताय ही वायफळ बडबड आहे सर. तुला माझं बोलणं वाटत असेल वायफळ कारण तू खाऊन आला असशील श्रीखंड आणि जायफळ. पोटात दुखत असेल तर इथे येऊन शांत बस. कशाला करतोय वायफळ पळापळ. सर तुमचा कंट्रोल सुटतोय सर. सगळ्यांचा कंट्रोल असतो त्याच्या हातात. खरी मजा आहे वरण भातात. नाही 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 सर मी नाही थांबणार. तुम्ही एकटेच एलिमिनेट व्हा. मी नाही म्हणणार. मी जातो बाबा सर. अरे 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 बाबा सर. मंडळी आता आपल्या समोर रंगणार आहे एक ऑडिशन. सिनेमाची नाही बरं का नाटकाची. बघूया कोण कुठल्या नाटकासाठी ऑडिशन देत आहे. आता आपल्या समोर येत आहेत बॅकफूटवर बॅटिंग करता करता सुमडीत 25ची सेंचुरी करण्यात तरबेज असलेला प्रथमेश शिवलकर आणि ॲज अ फॅन असं म्हणत म्हणत संपूर्ण महाराष्ट्राला आपला फॅन बनवणारा श्रमेश बेटकर आणि त्यांच्यासोबत अस्सल मालवणी मसाला घेऊन येत आहेत आजचे आपले खास पाहुणे दिगंबर नाईक. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. मंडळी येवा मंच तुमचाच असा. नमस्कार नमस्कार मंडळी नमस्कार. ह्या तात्या हळदणकरांचो तुमका सगळ्यांका साष्टांग दंडवत. आमच्या कोकणच्या परंपरेप्रमाणे नारळ ठेवून गाराणा घालूची परंपरा. मी हो नारळ ठेवतोय आणि गाराणा घालतोय सगळ्यांनी मोठ्यान होय महाराजा म्हणायचा. जो म्हणाचो नाही त्याका पुढच्या सीझनला काम नाही. बघा तुम्ही तुमचा ठरवा काय. बघा नारळ ठेवतात. जय देव महाराजा 12 गावच्या 12 राठीच्या 12 वैवाटीच्या महाराजा. माका मुंबईच्या फार मोठ्या प्रोफेशनल नाटकात काम मिळाला महाराजा. आता होय जो आम्ही पुढचा कार्यक्रम सुरू करतलो त्याका आमच्यासाठी थर्ड क्लास ही डिग्री देण्याची प्रसाद लोकांका बुद्धी दी महाराजा. आणि ताजा काय जुजबी आता फक्त आमकाच दिवची या भाई पण बुद्धी दी महाराजा. जर समजा कोण उभं तर आडवं कर आडवायला तर उभं कर. वाड्याची साल पिंपळाक पिंपळाची साल वाडाक लाव. त्याच्या दात त्याच्या घासात घाल रे महाराजा. अंधार वेळेचा आणि 12 5चं गणित 1 कर 1चे 21 कर 5चे 25 कर. असलेल्या नसलेल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांका सुखी ठे आणि आमच्या हास्य जत्रेचो जास्तीत जास्त TRP येऊन दे रे महाराजा. चला नारळ ठेवलेला गाराणा झालेला. आता माझ्या राशीक ना 2 राहू केतू लागलेले आहेत. एक बाबा आणि दुसरं तातलो. तो येऊच्या आधी ताबडतोब मुंबईत जात आहे आणि मुंबईची गाडी पकडतोय शिरापाड्याने. मी इलई
अरे काय? कालांचो काल हा, हा. किंमत वाढलेली चना डाळ आंब्याचो साल आणि एक नंबर माल तातल्या दुर्योधन आईच्या गावात मांडी फाटली की काय? तात्यानो चुरचुरला काय झाला? फुटकुली फुटलीशी वाटता तात्यानो काय? तार वांदे हा. आशीर्वाद दिवा शुभ आणि मंगल अशा तऱ्हेचो आशीर्वाद आहे. आणि तुझी चार पोराटोरा आहेत ना त्यांका आशीर्वाद आहे. तात्यानो काय? पोराटारा नंतर हा, हा. आधी लगीन नाटकाचा हा. मग माझा अरे माया एवढं मोठं झालंस नाटकाचं लग्न लावणार तू कोण? तात्यानो तसं काय? नाही मग? माका तुमच्या नाटकात काम करूचा हा होय का? दुसरं कोणतरी तडमडण्या आधी टेन्शन घेऊ नको, आपल्याकडे 2 तिकटात ना, दोघे जण जाऊया ना मुंबईत त्या काय आहे? चालेल चालेल हा, मग. चालेल तात्यानो झालं आहे आता. वा आहा, आहा, आहा. तात्यानो असं बोला नको रे, काळजा घरो पडता. एंट्री कशी वाटली? जबरदस्त. अरे मेल्या ढोल पथकासारखी एंट्री घेतलास, पण तुझ्या ढोलाचा फान आधीच फाटलाला. आता काय बोलायचं सांग? नाही तर काय मेलो पाहुण्यात मग? ए देवा, काय काय तिथे रणांगणावर शबास. त्या कर्णाच्या रथाचा चाक चिखलात रुतलेला असताना हा 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 तो अर्जुन धनुष्याची दोरी ताणताना वा वा. माझ्यासारखो मर्दगडी असतो, सरळ उभं राव. माझ्यासारखो मर्दगडी असतो, जास्त सरळ हो नको, पाठीत मोडशील. माझ्यासारखो मर्दगडी असतो हा, हा. तर अख्खो रथ पाठीवर घेतलं असतं. काय पण मेल्याचा डेअरिंग हा. अख्खो रथ पाठीवर घेतलं असतं. अरे मेल्या घरचो एमटी सिलेंडर उचलताना तुझ्या छातीचो भातो फुटता. डायरेक्ट रथाच्या गोष्टी कसे काय करतो? मग इलास इलास नाही तो बाबा या स्किट मध्ये नाव बदलू नको. तात्यानू काय? एका सांगून ठेवा, काय तर? मी एका रणांगणात आव्हान देतलोय. तू मका आव्हान देच आईच्या गावात दुसरी पण फुटली अरे मेल्या मांडी बदल ना. चालेल तात्यानो तू मका आव्हान देच नाही तुका बडवलंय ना तर सांग ए गुरगुरता बघा मेलो बायका मेल्यानं भांडा नको रे. माझ्याकडे 2 तिकटात की नाही, 2 तिकटात. एक माझा कन्फर्म हा, दुसऱ्या तिकटात तुम्ही कोण येताला ते तुम्ही ठरवा ना. तात्यानू काय आहे? मका घेवा. अमीर डायरेक्ट ऑफरच दिल्यान रे. तात्यानो त्याचा रवान दे त्याचा रवान मारा दे देता मारा द्या. मी सगळं हडलंय काय काय हडलं सांग माका. गदा हा सुदर्शन हो. बाण हा धनुष्क बघूया. अरे मेल्या धनुष्याक चड्ड्याची नाडी बांधलं. वय तात्यानो मग चड्डी कशाने बांधलास? तात्यानो हा. आज फक्त धोता हे का म्हणतात नट. सगळं मोकळो ढाकळो परफॉर्मन्स करूचा ते का. शबाज शबाज बघ हो खरो नट ह्यांनी सगळं हाडल्यान. तू काय हाडलं सांग माका. तात्यानू काय? मी पण हाडलं. काय हाडलं? हो एक्सप्रेशन घेऊन येलो. बरा बरा बरा. तसा नाही तात्यानू, मग कसा? मी बांगड्याच्या कालवनाचं डबो हाडलंय. औशी खवरान डायरेक्ट काळजात हात घातलास ना. वा वा वा. तात्यानो काय काय त्यानो नुसतं तुमच्या काळजात हात घातल्यान मग मी तुमका काळजात गोष्ट ठेवण्यासारखी आणले म्हणजे आतमध्ये कप्प्यात काय आणलंस दाखव बघूया. यो बघा यो बघा आय, हाय. यो वा, वा. बघा. मागल्या टायमाला बाईन खुश होऊन मका दिल्या म्हणजे मागच्या टायमात बाईन तुका ह्या पारितोषिक दिलं. उमेदवारीतच तुका ह्या प्राईज त्यांनी दिल्या. म्हणजे आमची 22 वर्ष फुकट गेली ना. असले असले असले. तात्यानू काय आ? याची सेंचुरी होता होता हुकली. कशी काय? त्याचा काय झाला, गेल्या टायमाक ह्याचो प्रोग्राम बघून थैसून बाई हैसर इली. सेम चालता ना सही सारखं. वा वा वा. तर थैसून बाई हैसर जुजबी देण्यात इली. हा, हा. हैसर आलो समजला. काय? हैसर सगळे खास खलगे होत. हा? स्वच्छ जागा एकच खयची? चष्मो. म्हणान चष्म्यावर जुजबी येला. त्याच्या माराने आमच्या कपाळावर काही चान्स असा तर सांगा ना. तात्यानू काय आ? त्याचा राहू दे काय राहू दे? मका तुमच्या नाटकात काम करूचा हा, हा. म्हणून आता मी तुमच्या समोर सादर करताय काय ता? गदाधारी हा. अंगात 12 हत्तींचा बल असलेला भीम. काय डेअरिंग करू नको. 12 हत्ती मेल्या फूक मारलंय तर विजात तुझी बत्ती.
तात्यानो मिया भीम बनू. अरे मेल्या ह्या माझा धोतरा होडियाच्या शिडासारख्या वरती काय करत तात्यानो काय? मग मिया विदूर बनतय. हा. माका गाणं गाऊ घेता. तुका गाणं गाव घेता प्रसाद ओकच्या समोर डेअरिंग करतास. अरे मेल्यानं तुमका नारळ आणि टॉवेल घेऊन जाऊ जाता का मी तरी काय करू मला काय करू जाता का मिया म्हणतय. अरे मेल्यानं तुमका विदुराची झलक दाखव सांगलं. विदुराची झलक दाखवताना ह्या गवळणीतला गाणं कसं काय म्हणतास तू तात्यानो काय? गेल्या टायमाक शिमग्याक गवळण केलंय ना. गेल्या वर्षी गवळण केलं आणि अजून अंगात मुरलेली हा तात्यानू हा. मी अर्जुन होताले हा, हो, हो, सगळे बघूया. डायलॉग पाठ हा. हो बोला ना दाखव बघूया हा हे धृतराष्ट्र शाबास. मी अर्जुन तुका आव्हान देत हा. आहे तुझ्या पोराक दुर्योधनाक बाहेर पाठव. हा. त्याच्याशी 2 हात करू चहा. शाबास. आणि जर तो घाबरत हा. असात हा. तर कर्णक आणि दुःशासनाक बाहेर पाठव. औशिकावर मस्करी केले पण सगळे डायलॉग बरोबर बोललो. वा 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 तात्यानू काय? फॉरेनला जाऊचं लागलं तर इंग्लिश मध्ये पण डायलॉग तयार होत. अरे मेले आधी कोकणात मिळाले मग फॉरेनला जाऊया ना. पण तात्यानू ऐन टायमाला जाऊक लागला मग हा दूरदृष्टी आहे याची. हा. मग तुका इंग्रजी येता येता. मग बोला ना दाखव डायलॉग बघूया हे वॉशिंग नेशन काय ता वॉशिंग नेशन धृतराष्ट्र औशिक हे वॉशिंग नेशन आय ओल्ड चॅलेंज युअर बेबी सेंड युअर फॉग कम मनी ही नॉट कमिंग सेंड इयर अँड सेकंड गव्हर्नमेंट. औशीचा घाव तुझ्या ह्याच्यात मेल्या कौरव खेळत कसला औशीच्या घावाचा इंग्रजी बोलतं तात्यानू काय? सगळे कौरवच आहोत. खय कौरवात धृतराष्ट्र हा. वॉशिंग नेशन तुझ्या बापाशी तो धृतराष्ट्र ता धृतराष्ट्र असा तास्ता असा नाही जाऊन दे चल इयर हा. कर्ण हा बरोबर बरोबर दुःशासन अरे बरोबर म्हणजे सेकंड गव्हर्नमेंट. हा 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 दुर्योधन हा फॉग कम मनी. हा पण मध्येच ओ म्हणून किती वरडलं तात्यानं तो बोंबललं ना मग? ता अर्जुन म्हणजे ओल्ड. तुका सांगा त्यातल्या आज खऱ्या अर्थांना त्या व्यासांका आनंद झालो असतो कारण त्यांच्या महाभारताचा रूपांतर तातलो इंग्रजीत करीत ह्या त्यांना स्वप्नात पण वाटला नाही होता. पण एक लक्षात ठेव फॉरेनला गेलात तर थंय गेल्यानंतर हेचो लेखक डायमीटर म्हणान सांगा नको महर्षी व्यास म्हणानच सांगा. तुमचं काय जमाचं नाही मारा शिरापडाने तुमच्या तोंडावर मी एकटोच जात आहे. तात्यानो काय हात लावायचं नाही लांब सुन काय बोलचाल. तात्यानो काय? एक शेवटचा चान्स दिवा. शेवटचं म्हणजे एकदम शेवटचं जर समजा ह्याच्यात हरलात तर काढून टाकीन. समजा असं समजा ह्या बाजूक ठेव असं समजा ही पराता त्या परातीत पाणी त्याच्यात बघायचं आणि माशाचं डोळं फोडायचं. आता माका छाती दाखवक होई. हय ती बाहेर काढलेली कवटा आतमध्ये घे आणि पाण्यात काय दिसतं तर सांग. सांग सांग बघूया पाण्यात काय दिसतं बघूया माका बघूया काय काय रे काय तात्यानो हा. माका पाण्यात चटेरी पटेरी काहीतरी दिसता. काय पाण्यात चटरी पटरी कसा काय दिसत. अहो तात्यानो खरंच दिसता. अरे कसा शक्य चटरी पटरी पाण्यात कसं काय दिसत. बघा तात्यानो. अरे हो खरंच चटरी पटरी. अरे मायानो तुमका मी माशाचं डोळं फोडूक सांगले तुम्ही खाली चटेरी पटेरी काय बघताय. आणि तू लांबराव माझ्या आतमध्ये निदान चटेरी पटेरी चड्डी तरी या नुसताच होतारा काय माझ्या राशी गेले. एक माझा धोतर बघता दुसरं धोतराच्या आतमधली चड्डी बघता तुमच्या काही होता ना चलत तात्यानू राहतो. ए बाबाय तू तात्यांचा अपमान करतसा. तात्यानू तुम्ही माका बरोबर घ्यावा. तात्यानो माका मुंबई येऊचा असा अपमान तू करतेल. जास्त आवाज करा नको भुसकाट करेन. म्या भानामती करान. मी मूठ मारेन. मी मुंजो सोडान. मी सगळं सोडेन. अरे मेल्यानु भांडत काय राहता. चांगली कलाकृती करूची असत ना तर कोकणी माणसांनी एकत्र येऊ घ्या आणि तुम्ही भांडत राहता. चला युती करा ताबडतोब युती करा. तात्यानू आम्ही चुकलो आमका हा, माफ युती करा. करा. आमका मुंबई येऊचा असा आम्ही युती करतलो. महाराने कोणाच्या नशिबान का होईना पण 2 कोकणी माणसं एकत्र येईल. आता तुम्ही येतात ना मुंबई मग एक काम करा गंजी फ्रॉका पाटलांनी घ्या बॅग भरा आणि माझ्यावर मुंबईत चला. आपण थंय तालीम करूया आणि गणपतीत नाटक ओपन करूया. म्हणजे तात्यानू हा. नाटकाचे प्रयोग गणपतीत असतले. कॉन्ट्रॅक्टचा नाटक आहे ना. तात्यानो का? गणपती गावाक येऊक मिळचा नाही. अरे मेले गावा गेले तर नाटकात काम कोण करतो. गे बाय म्हणजे गणपती चुकात. हा, मग? तात्यानो हा. माझी आहे ना आजारी असता हा. ती का आधी बरं करतलंय मग नाटकात येतलंय जाते गणपती कोण सोडत नको. ए बाबाय हे ऐक ना बाबाय बरा झाला गेलो तो माझ्याकडे 2 तिकटात की ना चल आपण दोघे नाही 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 तात्यानू काय झालं? माझ्या कोर्टात केशी होत. म्हणजे? मी थैसर इलो तर कोर्टात कोण जातलो. हा, हा, हा. मी जातो. हा अरे ए तात्या- ऐक ना, तातल्या
माझं महत्वाचं घेऊन जातो. अरे ऐक तर काय महत्वाचं आहे त्यातले ऐक. गणपती कोण सोडन? काका माहित होता कोकणी माणूस हा गणपती अजिबात सोडतो नाही. तुमका सांगते आमच्या कोकणचं एक वैशिष्ट्य, जगाच्या कानाकोपऱ्यात खये जरी कोकणी माणूस असलो तरी गणपतीक मात्र तो आपल्या घराकडेची असा. बोला गणपती बाप्पा मोरया.